लावून दे बेटा. राईट. तो काल जे आपण बघितले होते स्क्वेअर बघितले होते, स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100 अँड स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 50. त्याचा व्हिडिओ काल मी शेअर केला ग्रुपवर. केला का? काल जे अब्सेंट असतील त्यांनी अवश्य बघा, खूप आवश्यक गोष्ट आहे, आता काही रिपीट होणार नाही. ठीक आहे. आता हे 1000 आणि 500च्या जवळचे जे आपण बघणार आहे, कॉन्सेप्ट सेमच आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरून थोडं अंडरस्टँड होऊ शकतं. तर नाहीच समजलं तर उद्याला मी अजून विचारेल, पहिले व्हिडिओ बघा पण आवश्यक. हा, ठीक आहे. व्हिडिओ बघितल्यावर जर नसेल समजलं तर मग एखादा तास घेऊन तुमचा कव्हर करून. ठीक आहे. चल, सो नेक्स्ट स्टार्ट करू आपण. आता हे जे आपण बघणार आहे 1000 आणि 500च्या जवळचे, हे एक्झाम मध्ये येतं थोडं कमी काम पडतं. म्हणजे माझं जेवढं माहिती आहे त्याच्यानुसार याचा उपयोग कमी आहे. पण जे काल घेतलेला आहे नियर टू 100 आणि नियर टू 50, त्याचा भरपूर सारा यूज एक्झाम मध्ये आपल्याला होतो, स्क्वेअर रूट काढताना सुद्धा आणि स्क्वेअर करताना सुद्धा. कंपल्सरीली उद्यापर्यंत व्हिडिओ बघून यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 1000. जसे आपण 100च्या जवळचे बघितले होते, 100 पेक्षा 20 न कमी, 100 पेक्षा 20 न जास्त. आता जे बघायचे आहे 1000 पेक्षा 20 न कमी आणि 1000 पेक्षा 20 न जास्त. ठीक आहे. तो लक्षात घे. जसा आता 998चा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर करायचा आहे 998. तर 998 1000ला किती कमी आहे? 2. म्हणजे 998 मध्ये 2 टाकले तर 1000 होऊ शकतात. ठीक. आणि हे आपण दोन पार्ट मध्ये करत आहे, राईट हँड साइड अँड लेफ्ट हँड. 2 न जर कमी आहे तर राईट हँड साइडला 2चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि जी लेफ्ट हँड साइड आहे तिथं काय करायचं, तो जो वरचा नंबर आहे त्याच्यातून 2 मायनस, म्हणजे 998 मधून 2 मायनस. 996 आणि 2चा वर्ग किती रे? 4. ठीक आहे. आता जेव्हा आपण 100 आणि 50च्या जवळचे बघितले होते तेव्हा उजव्या बाजूला आपल्याला ऑलवेज 2 अंकी संख्या पाहिजे होती. पण आता आपण आहे 1000 आणि 500 वाले. ठीक आहे. तो उजव्या बाजूला आपल्याला एक ऑलवेज 3 अंकी संख्या पाहिजे. किती अंकी संख्या पाहिजे? 3 अंकी. तर मग काय करायचं? 2 0 आणि 3 अंकी. इकडे किती अंकी असते तरी चालते, उजव्या बाजूला किती पाहिजे? 3 अंकी. डाव्या बाजूला किती अंकी असतील चालते. बस याला जॉईन करून घ्या. 996 0 0. क्लिअर आहे. नेक्स्ट. हा किती ना कमी आहे रे? हा, 9चा स्क्वेअर. आणि इकडे 991 मायनस 9 होतात 982. आणि 9चा वर्ग किती रे? 81. 3 अंकी बनवायसाठी एक काय द्यायचा? 3. बस याला जॉईन करून 98208. पंधराला. नेक्स्ट बघा. हा कितीने कमी आहे आता? 18. राईट हँड साइड 18चा स्क्वेअर. लेफ्ट हँड साइड 982 मायनस 8. ठीक आहे. तो 982 मायनस किती रे? 18. 982 मधून 20 काढा म्हणजे 962 राहतात. 2 वाढून द्या, 924. ठीक आहे. 18चा वर्ग. मग आता 3 अंकी संख्या आहेत ऑलरेडी, बस याला जॉईन करून घ्या. 964 320. होता का लक्षात? हे याच्यातून जेव्हा 18 काढायचे आहेत याला सरळ 20 कन्सिडर करायचं. 982 मधून 20 गेले 962 राहतात. आणि 2 वाढून द्यायचे कारण 2 एक्स्ट्राचे आपण काढले होते. ऍडजस्टमेंट करावं लागतं. ठीक आहे. मग किती? 924 आणि 18चा वर्ग 324. 324 ऑलरेडी 3 अंकी संख्या आहे म्हणून डायरेक्टली आपण जॉईन करू. क्लिअर? हे 3 लिहा, हे 3 ट्राय करतात.
सोमवार नंतर किती? तीन गेल्यावर किती राहते? 997 मध्ये इधर बेटा कोणता केला? डायरेक्ट केला? डायरेक्ट बरोबर आहे का? काय केलं तुम्ही? काय मायनस केलं? कसं केलं म्हणजे? ते पहा बरं. काय मायनस केला आहे? 998 मधून 8 मायनस केला की 2 मायनस केला? पहिला प्रॉब्लेम लिहिला की नाही लिहिलं? मग समोर बसा ना. हा 997,000ला किती कमी आहे? 2 3 3 997 मधून 3 मायनस करायचे असतात आणि 3चा वर्ग करायचा असतो. 997 मध्ये 3 गेले किती राहतात? 3 काही राहतात. 7 मधून 3 गेले किती राहतात? मग 3चा वर्ग 009 आन्सर आहे. मी ते लिहिलं नाही, जो फोटो काढला त्याच्यात बघून करा ना मग कोण काय केलं याच्यात. येत नाही आणि वरती करा त्यांना आणि समोर बसा तुम्ही. चला नऊशे 93 मधून 7 गेल्यावर किती राहतात? 93 मधूनच 7 काढा. चला 916. 90 मधून 4 गेले. 90 मधून 4 गेले. फॅन्सी राहतात ना. 85 राहतील का? तुम्हाला पहिले प्लस मायनस शिकवा लागते है ना. तुम्ही त्याला बेटा समोर बसा. तुमच्यासोबत त्या फ्रेंडलाही घेऊन जाता का समोर बसा. ते तुम्ही करून घेता आहेच नाही लिस्ट मग. तुम्हाला आता फोन नाही करत ना. दाखवायचं मी इतकं मदत नाही करायची. सफर बेटा लवकर प्रकारे होता. तर लक्ष द्या व्यवस्थित. पुन्हा समजायचं. तुम्ही इकडे या समोर.
चेअर घ्या इकडे पटकन. तुम्ही या. सोबतीला या लागलास त्यांच्या समोर. समोरच बसा जात तिथे बसा. ठीक. तर लक्ष द्या. हा 997,000 किती कमी आहे? 3. उजव्या बाजूला काय करता आपण? 3चा स्क्वेअर. आणि या साईडला त्याच नंबर मधून हा 3 काय करायचा आहे? नाही. तर 997 मधून 3 गेले. 3चा वर्ग 9. तर याला 3 अंकी बनवायसाठी 2 काय द्यावं लागते? 3. म्हणजे आन्सर इज 994009. ठीक आहे. नेक्स्ट हा कितीनं कमी आहे? 7. राईट हँड साईड 7चा स्क्वेअर. आणि ह्या 993 मधून मग हा 7 काय करावं लागते? माहिती कसं करायचं बघा. 7 मधले 3 गेले, 4 राहिले. 93 मधले 3 गेले, 90 राहिले. तर 90 मधून फक्त आता काय काढायचे आहे? 4. 90 मधून 4 गेले 80. 7चा वर्ग 49. याला 3 अंकी बनवायसाठी एक 0. मग हे जोडून घ्या. 986049. नेक्स्ट इकडे हा कितीने कमी आहे रे? 13. इकडे 13चा स्क्वेअर आणि इकडे काय? 987 मायनस 13. ठीक आहे. 7 मधून 3 गेले 4. 8 मधून 1 गेला 6. 9. आणि 13चा वर्ग किती? 159. इकडे 3 अंकी संख्या आहे, डायरेक्ट जोडून 96416. समजलं आता? लिहून काय? ओके. 9 हो सर 7974116. ठीक आहे. तर हे 1000 पेक्षा कमी वाले आपण बघितले, म्हणजे 980 ते 1000 पर्यंतचे आहे ना होऊ शकतात. आता बघायचे आपल्याला 1000 पासून तर 1020 पर्यंत. ठीक आहे. करू क्लिअर करू. याला फोटो काढून घ्या बेटा. काढत असेल ज्यांचं लिहून व्हायचं असेल त्यांनी फोटो काढून घ्या. झाला असेल तर क्लिअर करतो पटकन सांग. बघा आता 1000 पेक्षा जास्त वाले हे एकदम किती असतात ते लक्ष द्या. किती आहे हा? 1002 आहे. उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर. आणि इकडे काय? 1002 अधिक 2. 1002 अधिक 2 किती रे? 1004. 2चा वर्ग 4. तो आपल्याला 3 डिजिट नंबर पाहिजे राईट हँड साईड. 2 झिरो देऊन द्या. इकडे किती अंकी संख्या असते? उजव्या बाजूला किती पाहिजे? 3 अंक. मग याला जोडा 1004 004. आन्सर इकडे बघा. हा 8 न जास्त आहे. राईट हँड साइड स्क्वेअर ऑफ 8 and left hand side is a 1008 plus 8. So 1016 and square of 8 is a 64. 064. है ना? 1016064. नेक्स्ट हा किती जास्त आहे? 16. राइट हैंड साइड स्क्वेअर ऑफ 16 and the left hand side is 1016 plus 16, that is 1032. Square of 16 is a 256. 3 digit number है. तो डायरेक्टली काय करा? 20. ठीक आहे. लिहा नंतरची 3 करा. पहिले 3 लिहत चला म्हणजे थोडासा कन्सेप्ट लक्षात येईल तुमच्या. लाईटचा प्रॉब्लेम होते का तुम्हाला बोर्डकडे बघताना? ठीक आहे. 2-3 दिवस साइन करा फक्त. सॅटर्डेला बदलून टाकतो सिस्टीम बदलून. अपकमिंग मंडे पर्यंत. सॅटर्डे संडेला थोडंसं त्याच्यावर वर्क करा कारण मधात काही टाइम सापडत नाही.
आले नंतरचे आले का? बघायचा. आता हे सरळ 1003 मध्ये 3 मिळवा. 1006 3चा वर्ग 9 म्हणजे 00 झाला. 1007 मध्ये 7 टाकले तर 1014 7चा वर्ग 19 019. ठीक आहे. 1019 मध्ये 19 टाकले तर 1038 19चा वर्ग ठीक झाला. ठीक आहे. अशी जर प्रॅक्टिस केली तर 20 सेकंदात काय होते काम होतं. आता याच्या आधी अट तुम्हाला लक्षात आली 20 पर्यंत स्क्वेअर काय पाहिजे फक्त फास्ट पाहिजे आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फास्ट मध्ये झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणूनच तुम्हाला आधी ते शिकवण्यात येते. स्टेप बाय स्टेपच तुम्हाला शिकवलं की नाही बघत. पहिले ऍडिशन झाली, सबट्रॅक्शन झाला, मल्टिप्लिकेशन झाला, डिव्हिजन झालं. आता समोर समोर ज्याचं ज्याचं काम पडून राहिलं ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. तर ज्याने व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल त्या दिवशी त्याची त्या व्यक्तीला फायदा होतो. तो हे झाले स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 1000. नेक्स्ट आहे नियर टू 500. जसं 500 आणि 1000 बघितले होते तसे सॉरी काल बघितले होते 100 आणि 50चे, आता 1000 आणि 500. ठीक आहे. तो 500 पेक्षा 20 न कमी आणि 500 पेक्षा 20 न जास्त. पण जसं काल आपण बघितलं की 50 च्या जवळचे जे स्क्वेअर होते त्याच्यासाठी एक मॅजिकल नंबर होता. कोणता होता? 25. ठीक आहे. तर इथं पण एक मॅजिकल नंबर आहे. तो मॅजिकल नंबर आहे 250. किती आहे? 250. ठीक आहे. म्हणजे त्या आता मॅजिकल नंबरचं काय करत आहे लक्ष दे. पुन्हा तेच आपलं राईट हँड साइड पार्ट अँड लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. तो 498 500 ला किती कमी आहे? 2. तो राईट हँड साइडला 2चा स्क्वेअर आणि लेफ्ट हँड साइड 250 मायनस 2. म्हणजे जे काही प्लस मायनस करायचे आहे लेफ्ट हँड साइडला ते कोणासोबत करायचे आहे आता? 250. जेव्हा 1000 आणि 100च्या जवळचे बघितले तेव्हा वरच्या नंबर सोबतच लेफ्ट हँड साइडला प्लस मायनस करावं लागते. पण 500 आणि 50च्या वेळेला जो मॅजिकल नंबर आहे त्याच्यासोबत काय करायचं आहे? प्लस मायनस. ठीक आहे. तर 250 मधून 2 गेले 248 आणि 2चा वर्ग किती रे? 4. पण अगेन आपल्याला उजवीकडे काय पाहिजे? 3 अंकी संख्या. 2 झिरो जॉईन करून द्या म्हणजे 248 00 248 00. क्लिअर. नेक्स्ट हा कितीनं कमी आहे रे? 8. एक तर कितीनं कमी आहे असा विचार करायचा किंवा याच्यात किती टाकल्यावर 500 होतील असा विचार करा. तो 8 आणि हा 8 पण 250 म्हणून काय करा? मायनस. म्हणजे दॅट विल बी अ 242 and स्क्वेअर ऑफ 8 इज अ 64 आणि 3 डिजिट नंबर साठी 10. ठीक आहे. मग जॉईन करून घ्या 242 060. नेक्स्ट तो किती न कमी आहे? 18. राईट हँड साइड स्क्वेअर ऑफ 18 आणि इकडे काय आहे? 250 मायनस 18. 250 मायनस 18 किती? 232 आणि 18चा स्क्वेअर किती? 324. बस याला जॉईन करून घ्या 232 32. ठीक आहे. हे लिहा खालचे 3 टाईप. मी 2-3 वर्षाची वाट पोराला येतात आता सुरू झाला कार्यक्रम. पैसे न दिल्याच्या रागातून नातीने केली आजीची हत्या. आजीनं पैसे दिले नाही म्हणून नातीनं आजीची हत्या करून टाकली. नागपूरची केस. मी भविष्यवाणी केली इथून 2-3 वर्षांना खबरा येतील. लेकराच्या हातचा मोबाईल घेतला म्हणून लेकराने आईचा केला खून. हा होणार आहे 2-3 वर्षातच होणार, जास्त नाही. लेकर रात्रीच मायबापाचे गळे कापणं सुरू करणार आहे जर मोबाईलचा त्रास दिला. तुम्हीच तर सोडत नाही.
तुमच्या नंतरची येणाऱ्या पिढीच्या हातात तुम्ही घ्या, फक्त नाही गळे कापले तुमचे रात्रीचे तर ते तुमची सवय बेकार होत चालली ना, त्याची तुमच्यापेक्षा बेकार होते. रात्री चाकू घेईन कापून काढून बापाले, माझ्या हातचा मोबाईल घेता म्हणून हो. तो वेळेत सुधरून जा. तुमच्याच हातचा मोबाईल घेणं आज आई वडिलांना कठीण आहे बरं, आहे की नाही आहे? तुम्हाला चांगला राग येतो, तुमच्या लेकराईला किती राग येण्याचा विचार करा तुम्ही. इथून 2-4 वर्षात अशा केसेस सुरू होणं साहजिकच आहे आपल्या भारतामध्ये. आले कमी येते, 3चा वर्ग करावं लागते ना. अरे बाबा कर पटकन कर ना, बसाचा विचार करू राहिला. हा सहा ना कमी इथं 3 करून ठेवला आता. 6चा वर्ग ऍडजस्ट केला का बरं. मेडिकल नंबर किती आहे? मग 250 करायचं प्लस मायनस. काय होय, 6 ना कमी येतो. इकडे 4चा वर्ग कोण केला मग? तिकडून 6 मायनस केला, इकडे 4चा वर्ग केला. थोडी चहा घे पेजा सकाळी उठून, तुम्हाला पाणी किती मारत असता. हा 488 कुठे आले सेकंड नंबर मध्ये? हा त्याच्यातून मायनस केले. मॅजिकल नंबर का माझ्यासाठी लिहिला का मी? हे नाही तेच केलं, एकामेकाचं पाहून करता का पे. लक्ष ठेवा लागते ना, आपल्यावर लक्ष नाही ठेवून ना मग बँक. मी उलट करता. इथे गाडी जाग्यावर पण बैठली तिथून ना तुम्ही.
हा इथून 3 मायनस केला, इकडे कोण 7चा वर्ग केला, 3चा वर्ग करावा लागते ना, इथून 2चा मायनस केला, इकडे 2चाच वर्ग आहे ना. हा, तर 8 मायनस केला 8चा स्क्वेअर आहे ना, इकडे 3 मायनस केला 3 न कमी आहे ना. हा, इकडे 3चा स्क्वेअर आणि इकडून 3 मायनस, हा 6 न कमी आहे, 4 कोण लिहिलं, इकडे 6चा स्क्वेअर इकडून 6 मायनस, हा किती न कमी आहे 17 ने. लास्ट याचा स्क्वेअर नाही करायचा आहे, पुढे स्क्वेअर आहे बरोबर. मग आता 492 मध्ये तर 2 आहे शेवटी, मग मी 8चा का बरं केला. चष्मा वगैरे आहे का, चला ना. पण चला बघा लक्ष दे, हा 3 न कमी आहे, 250 मधून 3 गेले 270, 3चा वर्ग 9, 0 0. हा 6 न कमी आहे, 250 मधून 6 गेले 244, 6चा वर्ग 0. हा किती न कमी आहे रे, 17 ने, 250 मधून 17 गेले 233, आणि 17चा वर्ग 200. तर हे कन्फ्युजन होते थोडस मॅजिकल नंबरच्या वेळेस, 100 आणि 50च्या जवळही होते, म्हणून तुम्हाला काल सांगितलं प्रॅक्टिस करसाल तर क्लॅरिटी भेटेल. आता दुसऱ्याच दिवशी तर हे हाल आहे, 2-4 दिवस झाल्यावर मग तर काहीच आठवत नाही कायच्यातून काय काढून कायच्यात काय टाकू. समजलं का. ज्या दिवशी जे होत आहे त्याची प्रॅक्टिस करा. आणि तुमच्या माहितीसाठी पुन्हा एक वेळा रिपीट करतो, 35 मार्काचं मॅथ्स आहे, त्याच्यापैकी 22 मार्क या पोर्शनवर डिपेंड आहेत फक्त. किती, बेसिक जे तुम्हाला शिकवण्यात आलं ना त्याच्यावर किती मार्क डिपेंड आहे, 22 आउट ऑफ 35. नाही तर ज्यांनी पेपर दिलेले आहे बँकेचे त्यांना एवढा विचारून पाहत, त्या का लक्षात की सर्व काही कशावर डिपेंड आहे, बेसिक. आणि हे तुम्हाला एवढ्या हळू व्यवस्थित शिकवण्यात आलं, ज्या दिवशी जे होते तेवढ्या याची प्रॅक्टिस करा. नाही तुमच्या माहितीसाठी जेवढं आता तुमच्यापर्यंत झालं ना हे, याच्यापर्यंत बाकी क्लासेस मध्ये बेसिक होऊन एखादा चॅप्टरही खतम झालं, एक चॅप्टरही काय झालं असेल, खतम झालं असेल. आय थिंक 5 ऑगस्टला बॅच होईल ना आपली, आजची किती आहे, हा म्हणजे नाही की 10-15 दिवस लेक्चर तर झाले आपले, आपण कुठे आहे फक्त स्क्वेअर, त्याचं हे सिम्प्लिफिकेशन चॅप्टरही संपलं असेल. येतं का लक्षात. तुमचं एवढं स्लोली व्यवस्थित होत आहे तर त्याचा फायदा करून घ्या. कमीत कमी 20 ते 22 मार्क याच्यावर डिपेंड आहे, आणि याच्याशिवाय तुमचं काहीच नाही होणार आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला आज ना उद्या करणंच आहे, म्हणजे आजही मरणं आहे उद्याही मरणं आहे त्याला म्हणतो ना आपण, तसं ते आहे. मग करायचंच आहे तर लवकर करून घ्या, म्हणजे फायदाही लवकर होईल तर. ठीक आहे, चल समजले का. मग 1000 आणि 500च्या जवळचे तसा त्याचा उपयोग कमी आहे. आता हे 500 पेक्षा जास्त व्हा, ठीक आहे. तो हा 500 पेक्षा 3 न जास्त आहे, राईट हँड साईडला 3चा स्क्वेअर, आणि इकडे किती रे 250 अधिक 3, 250 आणि 3 किती 253, 3चा वर्ग 9, ठीक आहे. 253009, तिकडे बघ हा किती ना रे 8, राईट हँड साइड 8चा स्क्वेअर, आणि इकडे 250 अधिक 8, जेव्हा जास्त आहे तेव्हा प्लस, जेव्हा कमी आहे तेव्हा मायनस. So this will be a 258 and square of 8 is a 64, but 064, 3 digit number. 258064. इकडे जर गेले तर 17 ने जास्त आहे, इकडे 17चा स्क्वेअर, आणि इकडे 250 प्लस 17, मॅजिकल नंबर सोबत, हा वरच्या नंबर सोबत मी करा, 267 and square of 17 is a 289. याला जॉईन करून द्या, 26728, हे आहे 3, हे 3 ट्राय करा.
आले बघ. आता हा 502 है ना, दोन्ही जास्त आहे. 250 अधिक 2 252, दोनचा वर्ग 4 म्हणजे 004. हा 7नी जास्त आहे तर 250 अधिक 7 257, 7चा वर्ग किती रे 49, 0 49. इकडे झालं तर हा 18नी जास्त आहे तर 250 अधिक 18 म्हणजे 268, आणि 18चा वर्ग 314. विदिन सेकंद हे काम होतं. क्लिअर आहे. चल करू, क्लिअर करू याला. नेक्स्ट बघा, स्क्वेअर ऑफ नंबर विच एंड्स ॲट 0 अँड 5. अशा संख्यांचे स्क्वेअर ज्याचा शेवट कशाने होतो, 0 किंवा 5. ठीक आहे. तसं आता 10 आहे, 10चा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे 100 होतो. पण बघा करायचं कसं. तसं 1चा स्क्वेअर 1 आणि 1 0चे 2. ठीक आहे. 2चा स्क्वेअर 4, 1 0चे 2. 3चा 9, 1 0चे 2. 4चा 16, 1 0चे 2. 5चा 25, 1 0चे 2. इकडे असाल तर 7चा समजा 49, 1 0चा 2. 8चा 64 2. 9चा 81, 1 0चे 2. 1चा 1 आणि 2 0चे 4. 1 0चे 2 0, 2चे 4, 3चे 6, 4चे 8. वापस येताना 8चे 4 है ना, 6चे 3, 4चे 2, 2चा 1 आणि 1चा अर्धा 0. असं असते का. तो परफेक्ट स्क्वेअर संख्येच्या शेवटी ऑड नंबर ऑफ 0 नसतात. म्हणजे 3 0, 5 0, 7 0 है ना. त्याच्या अर्धे होतील का, 7 0च्या अर्धे 3.5 0 असं काही असते का, नाही ना. हे समजलं इकडचं. 6चा 36, 1 0चे 2 0. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता ज्याच्या शेवटी 5 आहे त्याचे बघू आपण. ठीक आहे, तो 5चा 25. ठीक आहे. आता 1 पेक्षा 1 ना मोठी संख्या कोणती आहे, 1 इंटू 2. पुन्हा 5चा 25. 2 पेक्षा 1 ना मोठी संख्या 3, 2 3 6. 5चा 25. 3 पेक्षा 1 ना मोठी संख्या 4, 3 4 5. 5चा 25. 4 पेक्षा 1 मोठी संख्या 5, 4 5 20. 5चा 25. 5 पेक्षा 1 ना मोठी संख्या 6, 5 7 30. इकडे 5चा 25 आणि 6 पेक्षा 1 ना मोठी संख्या 7, साइन 7 42. 5चा अगेन 25, 7 8 56. 5चा 25, 8 9 72. 5चा 25, 9 10 90. 5चा 25, 10 गुणेला 11, 110. वापस येताना बघा, 25चा 5 आणि 30ला 5 सक 30चा 5. समजा आलं. समजा आता याचा स्क्वेअर रूट काढायचा असतं तर 25चा 5, 4 पंच 20चा 4, लहानवाला नंबर काय. ठीक आहे. 25चा 5, 3 चौक 12, त्यातला कोण 3. समजा आलं. म्हणजे स्क्वेअर रूटही काढता येते आणि स्क्वेअरही करता येते. म्हणजे स्क्वेअर रूटच्या वेळेला पण हे कामात पडणार आहे आपल्याला. ठीक आहे. हे व्यवस्थित अंडरस्टँड झाला तर स्क्वेअर रूटही चांगला ना अंडरस्टँड होईल तुम्हाला.
झालं? लिहून झालं सरांचं? करू, क्लिअर करू याला? व्हायचं आहे? व्हायचं असं तर लिहा शांत. नको का? तो ज्याच्या शेवटी 5 आहे आणि ज्याच्या शेवटी 0 आहे, है ना, त्याचे आपण पटकन करू शकतो. अजूनही यात नंबर बघायचे आहेत दोन. चला करू क्लिअर? आता हे थोडेसे मोठे नंबर आहे याच्यात, हे वाले बघा. ठीक आहे, आता जसं 700चा स्क्वेअर करायचा, 7चा स्क्वेअर किती रे? 49 आणि 2 झिरोचे 4. ठीक आहे, आता समजा 310चा स्क्वेअर करायचा, 31चा स्क्वेअर करायचा. 31चा स्क्वेअर आहे 961. ठीक आहे, आणि 1 झिरोचे किती मग? इतके 2, 4 नाही. ठीक आहे, आता 5 साठी बघा, 5चा 25 आणि 11 पेक्षा एक मोठी संख्या म्हणजे 12. 11 गुणिले 12 होते 132. ठीक आहे, इथं 5चा 25, 22 पेक्षा एक मोठी संख्या म्हणजे 23. 23 दोन्ही 46, 4 राहिले. 23 दोन्ही 46 आणि 4 किती रे? 50. 5062. लक्षात? म्हणजे असे जर मोठेही नंबरच्या शेवटी 0 किंवा 5 आहेत, त्याची आपण अशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे, लिहून घ्या. झालं? आता इथं लक्षात घ्या, जसं तुम्हाला आता 40चा स्क्वेअर ओरली काढता येईल विदाउट पेन पेपर. 40चा स्क्वेअर किती होतो? 1600. 50चा 2500. 30चा 60चा 36. करता येते पटकन? तर समजा आपल्याला 30चा करता येते, तर आपण 31चा पण पटकन करू शकतो तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, बघा कसा. 30चा स्क्वेअर किती रे? 900. 30 चे डबल 60. 900 अधिक 60, 960. एक ऍड करा त्याच्यात, हा झाला 31चा स्क्वेअर. ठीक आहे, समजा आता आपल्याला करायचा आहे 41चा, तर 40चा स्क्वेअर किती? 40चे डबल 1600 अधिक 80, एक ऍड करा 41चा. समजा 51चा करायचा आहे. ठीक आहे, 50चा, 50चे डबल 2500 अधिक 100, एक वाढवा, त्याला 51चा स्क्वेअर. समजा 61चा करायचा आहे, 60चा, 60चे डबल 120, 3600 अधिक 120, 3720, एक वाढवा, झालं. ठीक आहे, काय कॉन्सेप्ट आहे बघा. जसं आता 41चा करायचा आहे मला, तर याच्यात जवळचा नंबर ज्याचा मला पटकन येतो तो म्हणजे आहे 40. 40चा स्क्वेअर आणि 40चे डबल. 40चा स्क्वेअर आहे 1600, 40चे डबल आहे 80. 1600 मध्ये 80 ऍड, म्हणजे 1680. आणि प्रत्येक वेळेला शेवटी एक काय करायचा? ऍड करायचा. काय आन्सर झाला? 1601. असा मी 31चा करू शकतो, 41चा करू शकतो, 51चा करू शकतो, 61चा. ठीक आहे, लिहून घ्या. काय कोणती? फक्त काही कन्सेप्ट 7चा वर्ग 49, 2 झिरोचे 4 झिरो. अजून काय कन्सेप्ट? 7चा वर्ग 49, 2 झिरोचे 4 झिरो. बाकी तर काही नाही आहे त्याच्याबद्दल. तिकडे 115चा 5चा 25, 11 गुणिला 12. याच्या आधी जे शिकवलं त्याचा ते एक्सटेंडेड व्हर्जन आहे फक्त. त्याला लिहून झालं.
आता इथं एक ना जास्त याचं बघितलं आपण, एक ना कमी याचा पण करू शकतो. ठीक आहे, जसं आता मला 39चा करायचा अगेन, चला इकडे लक्ष द्या. 40चा 1600, 40चे डबल 1600 मधून 80 मायनस करा. आता कमी आहे ना एक ना, 1520, 1520 एक ऍड करा, त्याला 39चा स्क्वेअर. समजा 29चा करायचा आहे, 30चा 900, 30चे डबल 900 मधून 60 काढले 840, एक वाढवा, त्याला 29चा. ठीक आहे, समजा 49चा करायचा आहे, 50चा 50चे डबल 2500 मधून 100 गेले, एक वाढवा, समजलं. तेच करायचं आहे, फक्त इथं मायनस. ठीक आहे, याच्या जवळचा मला पटकन करता येणार आहे म्हणजे 40, 40चा स्क्वेअर मायनस 40चे डबल. हा 1600, 40चे डबल किती रे, 80, किती होतं ते 1520, एक ऍड करा. हे कॉन्सेप्ट थोडे यूज करून पाहिजे. त्याआधी मी तुम्हाला सांगितलं, तुमची पुरी लाईफ याच्यावर व्यतीत होऊ शकते जर तुम्ही चांगल्यानं केलं. याला नाही नोकरीवर लागले तरी हे तुम्हाला इन्कम कमावून देऊ शकते. त्या दृष्टिकोनातून बघा, त्याला प्लॅन ए होत आहे, प्लॅन बी पण तोच आहे. झालं का. हे जर लहान लेकरांना शिकवलं, हे शाळेतले लेकर माहित आहे का, आपल्या इकडे शाळेत शिकवल्या जात, पण हा 4-5 वर्षाचाच काळ आहे, 5-10 वर्ष. आता ज्या स्टँडर्ड स्कूल राहिलं त्याच्यात शिकवतात ह्या गोष्टी, बेसिक मॅथ्स, अबॅकस, है ना. हे पहिल्या वर्गापासून KG1 पासून सुरू झालेलं आहे आजकाल. तुम्हाला नाही येत अजून बेसिक मॅथ्स, अबॅकस माहिती आहे की तुम्हाला. मला अबॅकस काय असतं तेच माहित नसतं. माहिती आहे का अबॅकस. आन्सर हा, असं असं आणि त्यांचा आन्सर निघून येतं लक्षात. हे पण कॉन्सेप्ट येणार आहे, हे नवीन कॉन्सेप्ट आहे, पण त्यातला हा वैदिक मॅथ्सचा कॉन्सेप्ट कंटिन्यू राहणार नाही, तुमच्या कामात होईल. ठीक आहे, थांबायचं इथं मग. उद्याला येताना अगेन 30 पर्यंत स्क्वेअर. आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे उद्याला अब्सेंट राहू नका, कारण उद्याला आपण स्क्वेअर रूटवर पोहोचून जाणार आहे. कुठे पोहोचणार आहे, स्क्वेअर. आता स्क्वेअर असा प्रकार आहे जो आपण काही ना काही करून तरी काढून घेऊ, नाही काही सुचलं मल्टिप्लिकेशन करून काढून घेऊ, है ना. प्रॉब्लेम कुठे जाते, स्क्वेअर रूटच्या वेळेस. स्क्वेअर रूट काढायची आपल्याजवळ काही मेथड नाही, तर इजिएस्ट मेथड तुम्हाला उद्याला शिकायला भेटेल. आणि स्क्वेअर रूट काढणं थोडंसं कठीण आहे, तो ऑब्सेंट राहू नका. क्लिअर आहे. आणि स्क्वेअर सोबत पाडे पण पाठ करा. पाडे राहिले ना आपले, किती झाले होते, 19 पर्यंत झाले होते. पुन्हा रिपीट करू आपण. ठीक आहे, आता 19चा पाडा करून या, पण मी ऍट रॅन्डम विचारेल. 19-7, 19-8, 19-8, 19-9 असं पूर्ण पाडा एकाला म्हणायला लावणार नाही. क्लिअर आहे. चल, सी ऑन. लाईट दिसाल बेटा बंद करू.